मेरी कोई बात नहीं मानती, मारो तुझे। जब मैं तो हाथ पे लगा के दिखा। तेरे लिए तो मेरी आंखें ही काफी है। दिखाओ मेरी आंखों का पावर। हो नहीं, रहने दे, मुझे डर लगता है। मेरी कोई बात नहीं मानती, मारो तुझे। जब मैं तो हाथ पे लगा के दिखा। तेरे लिए तो मेरी आंखें ही काफी है। दिखाओ मेरी आंखों का पावर। हो नहीं, रहने दे, मुझे डर लगता है। तुम्ही जो आता प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करायचं आहे। कॅपकट इथे आपण ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला आपण येणार एक व्हिडिओ देईल तो मग इथं सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। अशा प्रकारे हा व्हिडिओ असेल, ह्यामध्ये लिरिक्स आणि फोटो इथून दिलेला आहे। ठीक आहे, इथे जर तुम्हाला दुसरं कोणता फोटो टाकायचा असेल तर ते पण मी सांगणारच आहे। त्याआधी जर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर इथं एक्स्ट्रा कडूचा एक ऑप्शन मिळेल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। इथून आपलं सॉन्ग इथून ॲड होऊन जाईल। सॉन्ग ॲड झाल्यानंतर आता सिम्पली पहिल्या इनव्यूट यायचं आहे। पहिल्या इनव्यूट आल्यानंतर खाली ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा ॲड ओव्हरलेज ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून सिम्पली तर तुमचा जो फोटो असेल इथून ॲड करायचा आहे। फोटो सिलेक्ट करून ॲड केल्यानंतर अशा तुमचा फोटो इथून ॲड होऊन जाईल। फोटो ॲड झाल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो फोटो आहे ह्याची जी साईज आहे ती हा जो आपला खालचा फोटो आहे तेवढी ठेवायची। अशा वेळी बघायची तुम्हाला झूम करून, म्हणजे कितक्या वेळ जास्त मोठा नाही कमी पण आहे, सेम टू सेम जी साईज आहे ह्या फोटोला तेच ठेवायची अशा वेळी। ठीक आहे, तेवढी साईज बघायची आपली इथपर्यंत येतो। ओके, इथपर्यंत परफेक्ट आपला झालं आहे। थोडा मोठा करू येते, ठीक आहे। ओके, त्याच्यानंतर सिम्पली हे ते वरती आणूया आणि सेम टू सेम हे दोन्ही फोटो दिसले पाहिजे, म्हणजे हे जे आहे सेम टू सेम इथून तुम्हाला ठेवायचं आहे। ठीक आहे, कमी जास्त नाही करायचं, परफेक्टमध्ये इथून फोटो तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे जसं ते आपण करत आहे तशा प्रकारे। ठीक आहे, ओके, तर इथून हा फोटो आपला सेट झाला आहे। त्याच्यानंतर ह्याची जी लेंथ तशी शेवटपर्यंत न्यायची। तर इथून फोटो ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, हा जो फोटो बदलायचा असेल तर आता जसं फोटो आपण ॲड केला तसा तुम्हाला खालचा फोटो तुम्ही टाकू शकता जर तुमची जी ॲप असेल तर। नसेल तर डायरेक्ट हा जो आपण फोटो ॲड केला तो ठेवा आणि तुमचा फोटो ॲड करून इथून आपला जो हा व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल। तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी सिम्पली वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल।